हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्री गुरु काका, नंतर व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर ऐकणारे श्रोते या सर्वांना वंदन करतो. आणि आपल्या या चिंतनातला चौथा जो अभंग आहे त्याला सुरुवात करतो. सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मला मांडावायची वाटते की या हरिपाठाचं मुख्य वर्म जे आहे ते हरिनाम घेण्यात आहे. आणि हरिनामाचा आपल्या अंतःकरणात प्रसार आणि प्रचार मीच करायचा आहे. आणि तो जर का प्रसार आणि प्रचार मीच केला तर माझी अंतःकरण वृत्ती हरिनामाने भरून जाते. आणि हरिनामाने भरून गेली अंतःकरण वृत्ती की खऱ्या अर्थाने मी आनंदाचा ठेवा आहे हे मला कळून जातं. मग आता हा चौथा अभंग जो आहे तो आपल्याला नक्की काय देतो? आणि हे सगळं नियोजन करणारी जी काय मंडळी आहेत ती सुद्धा एक श्रेष्ठ विचारधारी आहेत. कारण नियोजन करणं त्याप्रमाणे आपल्याला सकाळी 7:30 वाजता यावं लागतं आणि तिथे एक नित्यनेम तयार करावा लागतो. तसाच हरिनामाचा नित्यनेम तयार करावा लागतो. आणि या नित्यनेमातनंच आपली हरिभक्ती वाढते आणि त्यातूनच आपल्याला हरीचा लाभ होतो. ही सर्व हरिपाठाची मूळ थीम आहे. आणि ती करण्यासाठी आपल्याला आता त्या दृष्टिकोनातनं आपण चौथ्या अभंगाचा विचार करणार आहोत. आणि चौथा अभंग असं सांगतोय, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. आता हा परिणाम आहे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे म्हणजे मी हरीचा जप सतत केला तर माझ्या अंतःकरणातलं जे प्रपंच माझ्या अंतःकरणात ठाण मांडून बसलेला आहे तो हळूहळू डायल्यूट होऊन जाईल आणि एक दिवस प्रपंचच हरिरूप होऊन जाईल. अशा पद्धतीने ती विचारधारा आहे. तो चौथा जो चरण आहे तो परिणाम आहे. आणि पहिला जो चरण आहे तो आपल्याला त्या भक्तीचा विचार करायला लावणारा आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. पहिल्यांदा आपण थोडा सरळ अर्थ पाहून घेऊया आणि मग पुन्हा त्याच्या डिटेल अर्थामध्ये आपण जाऊया. म्हणून भाव पाहिजे. तर भाव शब्दाचे अर्थ आहेत एक अस्तित्व आहे किंवा अंतःकरणाची एक स्थिती आहे. असं अंतःकरणामध्ये हरी धारण केलेली स्थिती, हरिनाम धारण केलेली स्थिती, असा सुद्धा भाव शब्दाचा एक अर्थ तयार होतो. म्हणून भावाशिवाय भक्ती नाही. म्हणून देवाचं अस्तित्व आपल्याला कुठेतरी मान्य करावं लागतं. आणि ते मान्य करून तशी श्रद्धा ठेवून आपण आपल्या भक्तीचा मार्ग म्हणजे भक्ती विण मुक्ती, म्हणजे जोपर्यंत मी भक्त सिद्ध होत नाही, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, अशी एक भूमिका समर्थांनी मांडली आहे, ती मला कळून जाते. आणि मग त्याला दृष्टांत द्यायला पाहिजे. ज्ञानदेवांची खासियत आहे, पहिल्या 2 चरणामध्ये ते निदान सिद्धांत आधी सांगतात आणि नंतर दुसऱ्या 2 चरणामध्ये, 1.5 चरणामध्ये ते आपल्याला दृष्टांत देतात. कधी कधी पहिल्यांदा दृष्टांत असतो, नंतर आपल्याला त्या दृष्टांतावरनं तो सिद्धांत समजून सांगितलेला असतो. म्हणून इथे दृष्टांत काय आहे? बळे विण शक्ती बोलू नये. जर बळच नसेल अंगात तर शक्ती आपल्यामध्ये किती आहे याचा विचार करावा. आणि शक्ती जेवढी असेल ती सगळी शक्ती आपल्या अभ्यासासाठी वापरावी, ही भूमिका त्यासाठी तो दृष्टांत आहे. मग आता पुढे म्हणतायत, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगा आहे निवांत शिणसी वाया. तू उगा राहायला शिक. आणि उगा शब्दाचा अर्थ आहे शांत. आणि असा शांत राहायला जर तू शिकला तर मग ते दैवत प्रसन्न होतं त्वरित. आपण प्रपंचामध्ये खूप कष्ट घेतो पण तरीसुद्धा प्रपंच काही आपल्यावर ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात काही प्रसन्न होतं नाही. म्हणून इथे काय आहे, ती उगा कसं राहायचं म्हणजे शांत कसं राहायचं हरिनाम घेऊन, ही भूमिका आपल्या पुढे मांडलेली आहे. आणि मग सायास करीसी म्हणजे तुला लक्षात यायला पाहिजे असं ज्ञानदेव मला म्हणतायत, सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. मी एवढा प्रपंचात तू आपट्या खातोस म्हणजे तुला पाहिजे तेवढं यश मिळत नाही तरी सुद्धा तू हरीला भजत नाही. त्याचं कारणच आहे
की हरीच प्रपंचाचं अधिष्ठान आहे. मग अधिष्ठानाला जर प्रसन्न करून घेतलं, म्हणजे प्रपंचाच्या मालकालाच जर प्रसन्न करून घेतलं, तर आपल्याला हरिनाम घेऊन या प्रपंचातलं जे काय समजा अडथळे येतात, योगक्षेम वहाम्यहम ही भूमिका मी मांडणार आहे पुढे. तर तसा तो भगवंतही माझा योगक्षेम वाहतो, अशी काही उदाहरणं देऊन सुद्धा आपल्याला ही हरी नामाची महती आपल्याला पुढे आणता येते. मग ज्ञानदेव म्हणतायत, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणून इथे प्रपंचाचं जे तुणतुणं सतत माझ्या मागे लागलेलं आहे, माझ्या मनासारखं नाही घडत, माझं असं होत नाही, तर हे सगळ्या ज्या बोलणी आहेत त्या माझ्या समाप्त होऊन जातात. हा खरा एक साधा एक अर्थ आहे आणि तो अर्थ आपल्याला थोडासा आपण विस्ताराने समजून घेणार आहोत. तर भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. आता इथे बाबाजी महाराज पंडित समजावून सांगताना ते म्हणतात या अभंगाची प्रतिज्ञा. आता प्रतिज्ञा शब्दाचा अर्थ थोडक्यात समजून सांगितलेला उद्देश जो आपण इथे पूर्ण केला आता. मग प्रतिज्ञा काय आहे की त्यांनी म्हणजे या हरिपाठाने इतर सर्व साधनांचा निषेध केलेला आहे. निषेध शब्दाचा अर्थ की ती सगळी साधनं खूप अवघड आहे. आता योग याग विधी म्हणजे योग जर का करायचा असेल तर अष्टांग योग साध्य करण्यासाठीचं अंतःकरण आपल्याकडे असलं पाहिजे. तेवढं कठोर अंतःकरण नसेल तर माझं अंतःकरण सतत बाहेर पळतं देहादी प्रपंचामध्ये. मग काय करता येतं, ते नामाने आपल्याला त्या अंतःकरणाला, बाहेर पळालेल्या अंतःकरणाला आपल्याला सहज आतमध्ये म्हणजे नामावर आणता येतं. पण इतर साधनं मात्र जी आहेत ती अत्यंत कठोरतेने चालवावी लागतात. ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये विचारांचं सामर्थ्य लागतं, आत्मानात्म विचार लागतो, बुद्धीचा दर्जा श्रेष्ठ असावा लागतो. समर्थ म्हणतात बुद्धिविण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ. म्हणजे बुद्धीचा तिथे मोठा श्रेष्ठ विचार आहे. पण नामस्मरण मी केलं तर माझ्या बुद्धीचाही दर्जा म्हणजे मी अध्यात्मशास्त्र अभ्यास करण्याच्या बुद्धीचा दर्जा मला प्राप्त होऊ शकतो, ही खरी भूमिका आहे. म्हणून इतर सर्व साधनांचा इथे निषेध आहे. मग आता मला भरला घनदाट हरी दिसे ही भूमिका माझ्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे आणि असा तो प्रकट व्हावा. म्हणजे तो मी आहे, तो हरी मी आहे, अशी जर वृत्ती माझ्या अंतःकरणात प्रकट व्हावी असा जर विचार असेल तर मला हरिनामाशिवाय पर्याय नाहीये. म्हणून इथे काय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हाच त्याचा विचार आहे. म्हणजे आपल्याला भावयुक्त अंतःकरणाने त्या हरीचं अस्तित्वच तेवढं मात्र सर्व ठिकाणी भरलेलं आहे. अशा पद्धतीने जे ज्ञानदेवांनी पहिल्या अभंगात सांगितलंय, भरला घनदाट हरी दिसे, तर ते तत्व जे अभंगाचं आहे तेच आपल्याला संपूर्ण 27 अभंगांपर्यंत चालवायचं आहे. म्हणूनच पुन्हा एकदा म्हणावं लागतं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून भक्ती व श्रद्धेने आपण ते नाम घेतलं पाहिजे. श्रद्धा शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे की श्रद्धा शब्दाचा अर्थ देवावर श्रद्धा, नंतर त्यांनी रचलेल्या सृष्टीवर श्रद्धा आणि तो त्या आकाराचा झाला या वेदांत विचारावर श्रद्धा. श्री गुरु आणि संत आपल्याला त्या देवरूप होण्यासाठी जे काय सगळे मार्ग देतात त्या मार्गांवर श्रद्धा. अशा पद्धतीने जर का मी मार्गांवर श्रद्धा ठेवली तर मग मी आनंदाशी एकरूप होतो. म्हणजेच विभक्त म्हणजे भक्त नव्हे, म्हणजे विभक्ताचा भक्त होऊन जातो. अशा पद्धतीने सुरुवातीला विभक्त असणं हे शक्य आहे, पण हळूहळू अभ्यास करून मी भक्त होणं ही भूमिकाही आपल्याला कळली पाहिजे. म्हणून अभ्यासाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा माझं साधन जे आहे ते भावभक्तीने चालवलं पाहिजे. मी मला आरोपीच्या पिंजऱ्यात कधीही उभं करू नये. आपली अंतःकरण वृत्ती अनंत जन्माची आहे, ती मला या देहादी प्रपंचामध्ये ओढते. पण मात्र मी नाम घ्यायचंय, मला ज्ञानदेवांनी सांगितलंय की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग मी नाम घेणार आहे आणि त्या अंतःकरण वृत्तीला बाहेर जाणाऱ्या सतत मी आत आणण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे नामावर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा पराभव होणार आहे, अगदी बरोबर आहे. पण हळूहळू काय होऊन जातं, त्या पराभवाचं रूपांतर हळूहळू डायल्यूट होऊन जातं आणि मग मी खऱ्या आनंदाकडे म्हणजेच पुन्हा माझी वृत्ती ही नामावर काय होऊन जाते, स्थिर होऊन जाते. पण स्थिर व्हायला मात्र एका श्रीहरी वाचून या जगतामध्ये इतर गोष्टींचं अस्तित्वच नाहीये, हाच भाव माझ्या अंतःकरणात असला पाहिजे. कारण हारीच जर का हे जगत रूपाने नटलेला असेल, जनी वनी स्थळी सगळीकडे हारीच असेल, तर मग त्याचंच अस्तित्व स्वीकारावं आणि माझी सगळी बोलणी जी आहेत ती हरीबरोबरच चाललेली आहेत असा जर आतमध्ये विचार असेल तर मग काय आहे, माझा भाव हा
खूप सुंदर तयार होतो. म्हणून भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. म्हणून माझ्या अंतःकरणात तो हरिनामाचा भाव तयार करायचा आणि मग हरिनामाचा भाव तयार केला, की मग मी खऱ्या अर्थाने त्या भावयुक्त अंतःकरणाने भक्ती करू शकतो, ही भूमिका आहे. म्हणून ते बळ माझ्या अंतःकरणात प्राप्त व्हायचं असेल हरिनामाचं, तर प्रत्येक वेळी बाहेर म्हणजे जगतामध्ये दृष्टी जाणारी, विषयांमध्ये जाणारी दृष्टी आहे. विषय सत्य समजते, विषयांमध्ये आनंद आहे, अशी जेव्हा भूमिका माझ्या अंतःकरणात तयार होते, तेव्हा ती विषय सत्यत्वाची दृष्टी आहे. आता ती दृष्टी माझ्या अंतःकरणातून निघून गेली, तर मी खऱ्या अर्थाने आनंदाशी एकरूप होतो. म्हणून हरीच्या नामाच्या निमित्ताने समोरच्या रूपाचे अस्तित्व ब्रह्मरूपाने माझ्या पुढे येत आहे, असा एक निर्णय करून टाकावा. कारण का, तोच ब्रह्मरूप असलेलं आत्मतत्व, निर्गुण निराकार तत्व, तेच हरिरूपाने माझ्या पुढे आलेलं आहे. म्हणजे हरी आणि ब्रह्म या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. असा जर माझ्या अंतःकरणाचा भाव असेल, तर माझ्या जवळचं जेवढं प्रेम आहे, ते सर्व प्रेम मी या सर्व समोरच्या व्यक्तींबरोबर, म्हणजे ज्यांच्याबरोबर माझा व्यवहार होणार आहे, त्या व्यक्तींवर मी करतो आणि त्या व्यक्तींमध्ये प्रत्येकामध्ये मी हरीच आहे. तो हरिरूप, हरीच माझ्या समोर या व्यक्तीच्या रूपाने आलेला आहे, ते मला कळतं. मुख्य विचार काय आहे, असा जर विचार आतमध्ये झाला, तर त्या व्यक्तीचा गुणांचा विचार होत नाही आणि त्यातून मग जीव-जीवाचा भेद जो आहे, हा जवळचा, हा लांबचा, ही भूमिका आपल्या अंतःकरणातनं निघून जाते. मग आज आलेली व्यक्ती काय आहे, माझी नातेवाईक आहे, पण ती रजोगुणी आहे. मग रजोगुणी आहे म्हणून ती काय करते, ती व्यक्ती मला सतत कुठेतरी जाऊ, सिनेमाला जाऊ, निदान ट्रिपला तरी जाऊ असं म्हणते आणि माझी वृत्ती मात्र काय म्हणते, हरिनाम घ्यायला पाहिजे. मग आता तिथे मला हरिनाम घेता येणं शक्य आहे का? मग त्या व्यक्तीला मधून-अधून होला हो म्हणावं आणि मग मी मात्र हरिनामावर राहावं. अशा पद्धतीने मी बेमालूमपणे हरीशी एकरूप राहू शकतो. त्या व्यक्तीलाही बरं वाटतं, "वाह, वाह, वाह! हा काय माझ्याबरोबर अत्यंत छान वागतो आहे." मग ती व्यक्ती जातो म्हणाली, तर मग त्याला जा म्हणावं, कारण ती माझ्या अभ्यासामध्ये म्हणजे अखंड अभ्यासामध्ये अडथळा आहे. पण ती हरिरूप असल्यामुळे तिच्या येण्या-जाण्यानी माझी अंतःकरण वृत्ती बिथरलेली नाही. अशी भूमिका आपल्या अंतःकरणात तयार होते. माझी अंतःकरण वृत्ती सहजच शांत राहते आणि मग तेच रूप, हरीचं रूप ह्या व्यक्तीच्या निमित्ताने माझ्या पुढे आलेलं आहे, असा तेवढाच आणि तितकाच त्या व्यक्तीवर मी निरपेक्ष रूपाने प्रेम करू शकतो आणि मग कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभाव हो, तोच आता देव काय होतो, गुरुरूपाने माझ्या पुढे येतो. तोच विठ्ठल या सर्व लोकांच्या निमित्ताने, पदार्थांच्या निमित्ताने माझ्या पुढे येतो. अशी एक भूमिका तयार होऊन जाते आणि मग आपल्या लक्षात येतं, की सर्वत्र हरीचीच सत्ता आहे. आता सत्ता शब्दाचा अर्थ सुद्धा पुन्हा भाव असा होतो, म्हणजे सगळीकडे हरीचंच अस्तित्व आहे. मग हरीचीच सत्ता अंतिम आहे, असं जर का दृढ निश्चय असेल, तर मग हरिभक्ती करणं हेच आपल्या अभ्यासाचं कर्तव्य आहे. मग भावयुक्त अंतःकरणाने मी हरीची भक्ती करावी आणि मग सतत हरीच काय करावा, चिंतनाचा विषय असावा. नोकरी करू नये असं मी म्हणत नाही. नोकरी, धंदा सगळं काही करावं. समर्थही तेच म्हणतात. सर्व काही करावं, पण ते करताना मी आधी नाम घ्यावं, मध्ये नाम घ्यावं, सर्वात शेवटी नाम घ्यावं. नाम म्हणे ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. नंतर नाम म्हणे नित्य, तो जाणावा मुक्त. म्हणजे अशा पद्धतीने जे तुकाराम महाराज मला सांगतायत तंत्र, की तू नाम घ्यायला सुरुवात कर आणि नाम घेता घेता तू कधी नामरूप होऊन जाशील याचा विचारच तुला करण्याची गरज नाहीये. म्हणून श्रीहरीच संत रूपात माझ्या पुढे येतो. मग तोच प्रकट भाव जो आहे, तो भाव माझ्या अंतःकरणात असला पाहिजे आणि तो जर का भाव म्हणजे पुन्हा सतत सगळ्या हरीचंच अस्तित्व सर्वांमध्ये आहे, असा जर विचार तयार झाला, तर माझी अंतःकरण वृत्ती प्रसन्न राहते. मग जैसा भाव, आता पुन्हा त्याला दृष्टांत दिला पाहिजे. मग जैसा भाव जयापासी, तैसा देव तयासी. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा. आता ज्याचा जसा भाव असतो, त्याप्रमाणे त्याचा देव काय करतो, त्या पद्धतीने त्याचा सगळा सांभाळ करतो. आता जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा, म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये काय त्या देवाविषयी भाव आहे किंवा समोर आलेल्या व्यक्तीमध्ये हरिभाव किती प्रमाणात आहे, तो देव अंतरसाक्षी आहे. माझ्या अंतःकरणाचा तो काय आहे, अधिष्ठान आहे हरी. मग त्याला सर्व काही कळतं. मग लक्षात ठेवावं ना, की आपण दुसऱ्याला फसवू शकतो, पण मी मला फसवू शकत नाही, म्हणजे पुन्हा हरीला फसवू शकत नाही. कारण हरीकडे सगळी कॅल्क्युलेशन आहे. मी जर का जीवाचा भेद केला असेल, म्हणजे दोन जीवांमध्ये
हा जवळचा आणि लांबचा भेद केला असेल, तो त्या जीवाला जरी नाही कळला तरी त्या हरीला मात्र कळलेला असतो. मग हरीला कळला तर मग तो मला त्याचं फळ देतो आणि त्याचं फळ काय आहे? चित्तातील चंचलता आणि चंचलतेमध्ये अस्थिरता आहे आणि अस्थिरतेमध्ये सुखदुःखाचं प्रगटीकरण आहे आणि मला सतत तर सुखच पाहिजे. म्हणून इथे काय पुढे मात्र समर्थ आणखीन फार सुंदर म्हणतात, जरी भाव असेल माईक तरी देव होय महाठक. नवल तयाचे कौतुक जशास तसा. म्हणजे याचा अर्थ माझा भाव जर का माईक असेल म्हणजे कृत्रिम असेल तर मात्र देव सुद्धा तसा आहे, महाटक आहे. मग तो सुद्धा मला तसंच फळ देतो. म्हणून काय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून हरीचं नामस्मरण हे प्रेमाने होणं हे आपल्या अभ्यासाचं एक मुख्य कर्तव्य आहे. आणि असं जर कर्तव्य मी जर केलं तर मग हे जे काय 27 आठवडे आहेत त्या 27 आठवड्यांमध्ये माझं नाम माझ्या अंतःकरणामध्ये सहज अगदी काय म्हणूया स्थिर होऊ शकतं. आणि हीच आपल्या नामस्मरणाची एक पद्धत तयार झाली तर मग काय आहे, मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, की तू भावयुक्त अंतःकरणाने नाम घे. म्हणजे सर्वत्र हरीच भाव आहे, सर्वत्र हरीचंच अस्तित्व आहे, अशा पद्धतीने तू नाम घे. आणि मग तू जर भावबळे जर देवाचं नाम घेतलं तर देव शीघ्र तुझ्या उभा आहे. म्हणजे देव तुझ्या सन्निधच आहे. म्हणजे काय, तू आणि देव वेगळाच नाही, इथपर्यंत बोलण्याची भाषा आहे. आणि अशा पद्धतीने व्यावहारिक सत्तेत सुद्धा देव माझ्या मागे उभा राहतो, ही विचारधारा आपल्या संदर्भात करता येते. आता मुक्तीच्या विचाराचा विचार करायचा आहे. म्हणजे भावेविण मुक्ती, भक्तीविण मुक्ती, भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती. आता तो विभक्त म्हणजे भक्त नव्हे, तो भक्त जो व्हायचा आहे त्याचा विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा शास्त्राचा विचार जेव्हा येतो म्हणजे ज्ञानलक्षणा भक्तीचा, त्यावेळी ते काय म्हणतात, कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं एक भूमिका मांडतात. आणि मग जो ज्ञानलक्षणा भक्तीचा साधक असतो तो काय करतो, त्या अविद्येची निवृत्ती आत्मानात्म विचाराने क्षर अक्षर विवेकाने तो ती निवृत्ती करतो आणि तिथे त्याला मी आत्मा आहे अशी एक निसंदिग्ध ज्ञानवृत्ती त्याच्या अंतःकरणात तयार होते. पण आत्मज्ञानानंतर विक्षेप म्हणजे आपलं शरीर जे आहे ते शिल्लकच राहतं, अविद्या निवृत्त होते, म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर होतं. पण विक्षेप म्हणजे शरीर शिल्लक राहतं. आणि मग ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये बाधितानुवृत्तीने का होईना दुःखभोग हा सिद्ध होतो. म्हणजे दुःखभोग हा त्याला मिळतो आणि मग त्याला निर्णय करावा लागतो की हा काय आहे, प्रारब्ध भोग आहे, शरीराचं प्रारब्ध आहे आणि ते प्रारब्ध माझ्या पुढे आता अशा पद्धतीने आलेलं आहे. अशा पद्धतीने त्याला त्याचा सगळा निवाडा करावा लागतो. पण इथे हरिनाम घेत असेल तर मुख्य विचार काय आहे, आमच्या हरिनामाने काय होतं, ही भूमिका आता श्री ज्ञानदेव आपल्या पुढे मांडतायत. पण तो जर हरिनाम घेत असेल, हरिभक्ती करत असेल तर मिळणारे प्रारब्ध भोग आहेत ते हरिभक्ताला मात्र म्हणजे हरिभक्ताकडून ते जाणलेच जात नाही. ही भूमिका तिथे मांडायची आहे. श्री बाबाजी महाराज पंडितांना फार सुंदर भूमिका त्यांनी मांडली आहे. आणि ते म्हणतायत की इथं ज्ञानलक्षणा भक्ती करणाऱ्याला बाधितानुवृत्तीने का होईना त्या हरिप्रारब्ध म्हणजे त्या प्रारब्धाचा भोग हा भोगावाच लागतो. पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय. आता नाश होय या शब्दाचा अर्थ ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये बाध होय आणि हरिलक्षणा भक्तीमध्ये न जाणणे. म्हणजे याचा अर्थ सुख दुःख दोन्ही जरी गोष्टी त्याच्यावर आल्या तरी सुद्धा त्याला काही अंतःकरणात फरक पडत नाही, कारण सर्वत्र हरी भरलेला आहे. हरीची या दासा हरी दाही दिशा. अशा पद्धतीने त्याचा वारकऱ्याचा संबंध तसाच आहे की तो वारकरी सर्व ठिकाणी हरिभाव अंतःकरणात स्थापन करतो आणि सर्वांच्या पाया पडतो आणि मनमुरादपणे तो सर्वांमध्ये ते ज्ञानदेवच आहेत अशा पद्धतीने विचारधारा करतो. भेटलेली प्रत्येक व्यक्ती ज्ञानदेव, पदार्थ ज्ञानदेव, सर्व ज्ञानरूप झालं, दुःख ही ज्ञानरूप, मग त्याला कुठला पत्ता लागणार. मग याचं प्रमाण दिलं पाहिजे. मग आता इथे हे माझं जे म्हणणं आहे म्हणजे इथे मांडलेलं बाबाजी महाराजांनी ते म्हणणं कसं पटवून घ्यायचं, तर ते म्हणतायत की प्रारब्धामुळे ज्ञानाचे देहवृत्तीवर येणं अटळ आहे. म्हणजे तो या देहबुद्धीवर येतोच, कारण का बाधितानुवृत्तीने का होईना देहबुद्धीवर येतो. पण भक्ती पण हा जो भगवंत आहे म्हणजे हरी आहे तो नित्यमुक्त असल्याने हरीला व्युत्थानता नाहीये. हरी कसा आहे, तो आनंदाचा ठेवाच आहे, त्याच्या ठिकाणी व्युत्थानता नाहीये. कारण पहिलाही त्याच्या ठिकाणी आनंद आहे, नंतर शेवटही आनंद आहे, मध्येही त्याच्या आनंदच आहे. म्हणजे
हरिनामाने जर का भक्तांनी हरिनाम घेतलं आणि हरिनामाने तो जर का भक्त हरिरूप झाला, तर त्या भक्ताला सुद्धा व्युत्थानता नाही. म्हणजे भक्त सुद्धा हरिनामामुळे देह पातळीवर येतच नाही. मुख्य विचार काय आहे, तो देह पातळीवर येतच नाही या शब्दाचा अर्थ तो प्रत्येक ठिकाणी हरीलाच पाहतो आणि त्याची अंतःकरण वृत्ती हरिमय होते. सुख झाले तरी हरिमय आणि दुःख झाले तरी हरिमय. कारण भगवंताचं ऐश्वर्य जे आहे की भगवंत व्युत्थान पावतच नाही, ते सगळं ऐश्वर्य भक्ताला मिळतं. म्हणजेच याचा अर्थ भगवंताची जी काय म्हणूया अखंडित हरिमयता म्हणजे अखंडित आनंदमयता ही भक्ताला मिळते आणि भक्ताची शक्ती, मुख्य मुद्दा काय आहे, हरीची शक्ती भक्ताला मिळून जाते आणि हा असा या भक्तीचा विलास सिद्ध होतो आणि तिथे काय होऊन जातं, त्या मुक्तीच्या विचारामध्ये म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा अशा पद्धतीने जेव्हा मुक्तीचा विचार तयार होतो, तेव्हा तू देव मी भक्त हा व्यवहारच तिथे संपून जातो. म्हणजेच याचा अर्थ तो भक्त भक्ती करता करता भगवत रूपच होऊन जातो आणि अशा भावात जगणारा जो भक्त आहे त्याला वेगळेपणाने सुखदुःखाचा लाभच होत नाही, अशी भूमिका त्याच्या पुढे असते. म्हणजे इथे काही जरी केलं तरी तो म्हणतो हरीचं करणं आहे, हरिमय आहे, हरीच सगळं माझं करतो, हरीनेच मला असं काही केलं, हरीच माझं असं करतो. मग कोणीतरी व्यक्ती त्याला म्हणते, अहो तुमच्या जीवनात दुःखद प्रसंग आलाय. आमच्या तुकाराम महाराजांच्या जीवनात किती दुःखद प्रसंग आले, पण ते डगमगले नाही. आणि आम्हाला थोडासा दुःखद प्रसंग आला की आम्ही लगेच डगमगून जातो. म्हणजे आमची वृत्ती लगेच विचलित होऊन जाते. त्याचं कारणच आहे हरीवर विश्वास नाही, हरीशी मी एकरूप झालेलो नाही. या दिवशी मी एकरूप होईल त्यावेळी प्रत्येक गोष्ट हे हरीचं करणं आहे, अशी एक भूमिका अंतःकरणात तयार होते. म्हणून भक्ती वाचून शाब्दिक कोट्या निरर्थक आहेत एवढं लक्षात ठेवा, असं ज्ञानदेव म्हणतात. भक्त भावाचा भुकेला आहे. आता सुदामा महाराजांचं उदाहरण घ्या ना. सुदामा महाराज भक्त होते भगवान श्रीकृष्णांचे आणि त्यांच्या पत्नी किती भक्त होत्या हे याच्याबद्दल मला माहीत नाहीये. पण प्रश्न असा आहे की पत्नीने त्यांना सांगितलं काहीतरी मागून घ्या म्हणजे आपलं जे दरिद्री जो देहादी प्रपंचातला विचार आहे तो निघून जाईल. आणि सुदामा महाराज गेले भगवंताकडे, भगवंत पळत आले. हा दृष्टांत सर्वांना माहिती आहे. पण लक्षात घ्या तुम्ही, सुदामा महाराज इतके तल्लीन होते. मला त्या वरच्या गोष्टीचं मला दृष्टांत द्यायचा आहे आणि दृष्टांताचा विचार करताना सुदामा महाराज इतके तल्लीन होते भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये, तर ते मागणं करायचंच विसरून गेले. म्हणजे मी दरिद्री आहे ही भूमिकाच त्यांच्या अंतःकरणातनं व्यावहारिक सत्तेतली निघून गेलेली होती. त्यांचं अंतःकरण केवळ भगवतमय झालेलं होतं. म्हणून व्यावहारिक सत्तेच्या निमित्ताने पैसे असणं आणि पैसे दसणं ही भूमिका सुद्धा त्यांच्या अंतःकरणातनं निघून गेलेली होती. त्यामुळे मागणं सुद्धा ते विसरून गेले. केवळ ती पुरचुंडी आणली होती, ती अगदी गरिबीतली पोह्याची जी पुरचुंडी होती ती द्यायला सुद्धा विसरले. भगवंतानी ती मागून घेतली. केवढा भगवंताचा मोठा भाव आहे. आणि नंतर भगवंत काय आहे, तोही त्या भक्ताच्या भावाचा भुकेला आहे. कारण एकदा आम्ही आता परवा इथे श्री गुरु काकांच्या इथे गेलो, बसलो आणि एकादशीच्या दिवशी तिथे आम्ही त्यांना हार घालायला परिधान करायला घेऊन गेलो. तर त्यावेळी काका इतके प्रसन्नपणे म्हणाले की काय आहे हा सगळा मेळावा आहे ना, हाच सगळा मेळावा माझ्या आनंदाचा विषय आहे. म्हणजे हे सगळे एवढे भक्त पाहून माझं अंतःकरण अत्यंत भरून येतं. म्हणजेच इथे काय आहे, त्या देवाला सुद्धा भक्तच आवडतात आणि भक्ताला सुद्धा देवच आवडतो आणि याच्यामध्ये तो जो सुखदुःख भाव संबंध जो आहे ज्ञानलक्षणा भक्तीतला तो कुठल्या कुठे विरून जातो हे प्रत्येकाला लक्षात येतं. पण अशी भक्ती ही आपल्याला करावी लागते. म्हणून देवाचा जो विचार आहे त्या देवालाही भक्त आवडतो, भक्तालाही देव आवडतो. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सुदामा महाराजांनी काही मागितलं नाही तरी सुद्धा त्याला ऐश्वर्य देऊन टाकलं, भगवंताचं ऐश्वर्य. कारण ऐश्वर्य कोणाचं आहे, सर्व ते भगवंताचं आहे, ते भगवंतानी देऊन टाकलं. म्हणून इथे भावाचा भुकेला आहे. आता तिथे तुम्ही शाब्दिक खोट्या करू नका, सरळ मनाने अंतःकरणाने नाम घ्या. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा पद्धतीने आपल्याला जर विचार करता आला
तर मग काय आहे, त्याला दृष्टांतही द्यावा लागतो. म्हणून बळे विण शक्ती बोलू नये. म्हणजे अंगात बळ असेल तर चांगलं कार्य होतं, अन्यथा नाही. म्हणून बळ आणि शक्तीचा कार्यकारण भाव संबंध आहे. तसाच नामाचा आणि या जगात सुखरूप होण्याचा कार्यकारण भाव संबंध आहे. नामाचा नामी हा सुखरूप आहे. तर मग मी सुद्धा त्या नामीचाच वंशज असल्यामुळे मी सुद्धा आनंदाशी एकरूप आहे. ही भूमिका आपल्याला तयार करता येते. मग आता पुढचा जो विचार आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागतो आणि तो जर विचार केला तर मग एक लक्षात येतं की मी काय करावं. पुढच्या विचारधारेमध्ये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगा राहे निवांत शिणसी वाया. आता उगा राहायला शिक जरा. आपण नेहमी म्हणतो एखादी व्यक्ती जेव्हा काहीतरी कटकट हे ते करायला लागते तेव्हा व्यावहारिक सत्तेत म्हणतो तिला जरा शांत राहा. म्हणजेच काय, उगी राहा. उगी राहा या शब्दाचा अर्थ नामानी उगा हो, अशी एक भूमिका आपल्याकडे मांडली आहे. म्हणून कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. मग आता आपलं दैवत प्रसन्न करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला हरीला प्रसन्न करायचं तर काय पद्धतीने. म्हणून सुखा लागी जीवा करिसी तळमळ ही एक व्यावहारिक सत्तेतल्या जीवाची भाषा आहे की व्यावहारिक सत्तेमध्ये तो सुख मिळवण्यासाठी, विषयातलं सुख मिळवण्यासाठी अनेक देवदेवतांची उपासना करतो, आराधना करतो. पण मात्र शुद्ध अंतःकरणाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवप्राप्तीसाठी त्या देवाचं नाम कधी घेतच नाही. म्हणून हरिनाम जर मला घ्यायचं असेल तर ते देवप्राप्तीसाठी घेतलं पाहिजे. ते मला देहादी प्रपंचातलं नाम म्हणजे काहीतरी मिळावं अशा युक्तीतनं नाम घेतलं नाही पाहिजे. अशा विचारातनं नाम घेतलं की ते सकाम नाम होतं. आणि मग नाम कसं पाहिजे, निष्काम पाहिजे. म्हणजे हरीची जोडणी करण्यासाठी मी जर नाम घेत असेल तर ते निष्काम नाम आहे आणि त्या निष्काम नावाने दैवत प्रसन्न होतं. आणि मग अशा रीतीने दैवत प्रसन्न झालं तर ते त्वरित प्रसन्न व्हायला पाहिजे. मी किती या देहादी प्रपंचामध्ये प्रयत्न करतो पण प्रारब्ध नावाची गोष्ट सुखदुःख देतेच ना. पण एका हरिनामाने ती सगळी प्रारब्ध शांत होणार असतील तर मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ही जी काय भगवंताची म्हणजे ज्ञानदेवांची आज्ञा आहे ती मला पाळायला काय हरकत आहे. म्हणून इथे रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे तो आपल्याला जपला पाहिजे. ही भूमिका आपल्याला कळेल. मग एकच निर्णय करायचा की प्रारब्ध भोग देणारा कोण आहे, तर ईश्वर रूप हरीच आहे. मग तोच सर्व देवदेवता त्यांचे रूप आहे तर तोच श्रेष्ठ आहे. मग तो जेवढं देतो तेवढ्यात मला समाधान मानायला काय हरकत आहे. मग असं समाधान मानलं तर देवाशी भांडण करायची आवश्यकता पडत नाही. तुकाराम महाराजांचं आणि देवाचं भांडण आहे, पण त्या भांडणाचा दर्जा वेगळा. आणि आमच्या भांडणाचा दर्जा काय, की ह्या देवाची उपासना केली पण त्या देवानी मला काही दिलं नाही म्हणून मी आता काय केलं, उपासनेचा देव बदलला. म्हणजे याचा अर्थ काय आहे ते समर्थ म्हणतात, देव म्हणजे मला काहीतरी देव. जनांचा लालची स्वभाव. आता जनांचा लालची स्वभाव, देव म्हणजे मला काहीतरी देव, या भावातनं मी जर का भक्ती केली तर मग ते दैवत प्रसन्न होण्याची तिथे व्यवस्था नाहीये. ते केवळ मला त्या हरीला प्रसन्न करून घ्यायचंय. म्हणजे केवळ मला त्या हरीच्या प्राप्तीसाठीच, हरिरूपतेसाठीच मी आता अभ्यास करत आहे. ही भूमिका हरिपाठातनं आपल्याला अगदी पद्धतशीरपणे आपल्या अंतःकरणात बिंबवण्याचा प्रयत्न ज्ञानदेव करतात. म्हणून तसाच प्रयत्न माझ्याकडनं अपेक्षित आहे. आता त्याच्याच कृपेने सृष्टी चालते. आता आपण पाहतो मग त्याच्याच कृपेने सृष्टी चालते तर मग त्याची उपासना करण्याला काय हरकत आहे. मग मोक्षरूप व्हायला त्याचीच उपासना म्हणजे हरीचीच उपासना मला उपयोगी पडते. मग प्रपंचातल्या बारीक सारीक गोष्टी मागून मी त्याचा उपयोग काय मला. एखाद्या वेळी हरी मला देईल सुद्धा ती गोष्ट, पण देऊन उपयोग काय. मग कर्म अर्पण दृष्टी माझ्या अंतःकरणात कशी तयार होणार. मग सर्व कर्म अर्पण मला जर मी हरीला करू शकलो तर माझी अंतःकरण वृत्ती शांतच होते. मग त्याचं फळ मिळायचं राहतंय का, तर फळही मिळतं आणि पुन्हा अंतःकरण वृत्ती शांत होते. करता होत नाही म्हणून मी भोगताही होत नाही आणि हरिनामात मी दंग राहतो. म्हणजे सगळंच काही हरिनामात जर मला मिळत असेल तर मग आपल्याला आनंदाकडे जाण्यासाठी हरिनाम घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे अशा पद्धतीने दैवत माझं मला प्रसन्न करता येतं. यावर कोणी अशी एक शंका घेईल, बाबाजी महाराज पंडितांनी एक शंका उपस्थित केली आहे की जगत रूपाने परमात्माच आपल्या पुढे प्रगट झालेला आहे तर लोकांची सेवा ही ईश्वर सेवा ठरेल का, जनाची सेवा. म्हणजे इथे हा खोचक प्रश्न विचारतात काही जण. मग खोचक प्रश्नाला उत्तर अतिशय प्रेमाने देता येतं. तो उत्तर हो आहे, पण आत मात्र भाव कसा पाहिजे, शिवभावे जीवसेवा.
आता शिवभावे जीवसेवा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता ही दैवत प्रसन्न करण्याची रीती आहे की उपासना हळूहळू काय होऊन जाते, प्रतिमा पूजेतनं अपग्रेड होत जाते आणि मग सर्वांमध्ये तो देवभाव तयार होतो आणि प्रत्येकाला शिवभावे जीवसेवा केली जाते. याचा अर्थ ती अपेक्षा रहित असते आणि आपली सगळी सेवा जी आहे ना ती अपेक्षा सहित असते. त्या अपेक्षा सहिततेतनं मी अपेक्षा रहिततेत जाणं ही भूमिका आहे. मग असं अपेक्षा सहित सकाम भजन केलं तर ते भगवंताच्या चरणी रुजू होत नाही. मग आता काय करायचं, सर्वत्र विठ्ठल भाव येण्यासाठी पुन्हा निष्काम भजन हे त्याचं केलं पाहिजे. मग आता कसा भजावा, तैसा तो मी भजावा मीची म्हणून. आता मी कोण आहे, मी हरी आहे आणि तोही हरी आहे. मग त्याचं भजन कसं करावं की तो आणि मी एकरूपच आहोत अशा पद्धतीने जर का मी भजन केलं तर हरिभाव माझ्या अंतःकरणात सहज प्रगट होतो आणि तोच हरी मी आहे अशी एक अंतःकरणात भूमिका तयार होते. मग कोणत्या हरीचं भजन करावं, तर इतर देवदेवता आहेत त्याला कनिष्ठ देवदेवतांचं म्हणूया रूपांतर आहे. पण लक्षात घ्या, हे भगवान शिव, विष्णू आणि हे ब्रह्मदेव वगैरे असे जे काय देवदेवता आहेत ह्या मोक्षरूप देवता आहेत. त्या गुरुरूपात माझ्या पुढे येतात आणि माझ्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी पुन्हा माझा हरिभाव हरिरूप करण्यासाठी सहज प्रयत्न करतात. म्हणून मोक्षदात्या देवतेचं म्हणजे दैवताचं हे मला भजन केलं पाहिजे आणि मग त्यासाठी मला पुन्हा हरिमुखे म्हणा म्हणजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे म्हणण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून नामाने सर्व संसार आनंदरूप होतो. अवघाची संसार सुखाचा करीन, प्रेमे भरीन तिन्ही लोक. पण याच्या मागचं कारण काय आहे तर ते खरं नामे भरीन तिन्ही लोक. कारण नाम आणि नामी या दोघांचा पुन्हा एकरूपच आहे. दोन्ही एकरूपच आहेत. दोघांमध्ये भेद नावाची गोष्टच सिद्ध होत नाही. म्हणून इथे काय आहे, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. तर तू काय कर, ते दैवत प्रसन्न त्वरित व्हायचं असेल तर देहांदी प्रपंच मी करतो या भावातनं करू नकोस. तर तो देव माझ्याकडनं करून घेतो आहे असा जर विचार आला तर मग काय उगार आहे, निवांत शिणसी वाया. मग तू काय कर, जरा उगा राहायला शिक. म्हणजे याचा अर्थ तू त्या हरिनामामध्ये जा. मुख्य भूमिका काय आहे, त्या हरिनामामध्ये जाणं हेच ते उगा राहण्याचं एक ठिकाण आहे. आणि अशा रीतीने तुला चारही मुक्तींचा लाभ होईल. आणि चारही मुक्तींचा लाभ होणार असेल एका हरिनामाने तर या प्रपंचामध्ये कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा पाहिजे तेवढं यश येत नाही हे तुला कळत असून सुद्धा हरिनामामध्ये खूप प्रचंड यश आहे हे लक्षात घे. म्हणून त्या नामभक्तीमध्ये तू जरा उगा राहा. म्हणजे याचा अर्थ नामभक्तीमध्ये माझी अंतःकरण वृत्ती शांत होण्याची व्यवस्था आहे आणि ती शांत अंतःकरण वृत्ती मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाते. आता पुढचा जो चरण आहे तो सायास करिसी 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 प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. प्रपंचामध्ये एवढे मोठे कष्ट घेतोस, प्रयत्न करतोस, सायास म्हणजे प्रयत्न करतोस आणि हरीची भक्ती करत नाही, याला काय म्हणावं. म्हणजे आमचे काका जर असते माझ्या बाबतीत, मी तुम्हाला म्हणत नाही, माझ्या बाबतीत जर असते माझे श्रीगुरूंना मी जर का हरिनाम नंतर निष्काम कर्म अशा भूमिका जर मी त्यांच्यासमोर पार पाडल्या नसत्या तर त्यांनी काय केलं असतं, मला फटकवला असता. तुम्हाला स्पष्ट बोलतो. कारण काय आहे, त्यांना माहिती आहे की हा नाठाळ शिष्य आहे आणि हा नाठाळ शिष्याला जर वटणीवर आणायचा असेल तर याला फटकवला पाहिजे. पण आमची माऊली अत्यंत प्रेमळ. मग ती काय करते, तिला राग आला तर काय म्हणते, गावंढे गा. म्हणजे हा कसा आहे, गावंढळ आहे. म्हणजे सॉफ्टनेस आहे. मग माझे श्रीगुरु सॉफ्ट नाही आहेत काय, सॉफ्ट आहेत ना, पण त्या जनांची कळवळ आहे. म्हणजे हा शिष्य आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावा ही कळवळ आहे. पण काय आहे, शिष्य ज्या योग्यतेत असतो त्या योग्यतेत त्याला प्रसाद द्यावाच लागतो. म्हणजे तो हरिनामावर स्थिर होतो. म्हणून इथे माझ्या बाबतीतला मी विचार मांडला. मग त्यावेळी ते मला म्हणतात, सायास करीशी प्रपंच दिननिशी. तू इतका सगळा या प्रपंचाशी वेळ देतो आणि करतो, तुला किती मिळतं तुला कळतंय का. मग हरिमुखे म्हणा, तू हरीचं नाम घे. याचा अर्थ तू विचार कर, अभ्यास कर. ही भूमिका ते सतत मला सांगतात. म्हणून सुखाच्या संसार करण्यासाठी मी खूप झटतो, पण यश किती येतं हे माझं मलाच माहिती आहे. म्हणून हा देहादी प्रपंच विषय रूप आहे आणि विषय शब्दामध्ये बंधनात टाकण्याची भूमिका आहे. मग का तुकाराम महाराज घर सोडून डोंगरावर गेले, ही भूमिका आपल्या लक्षात यायला पाहिजे. की ते डोंगरावर गेले, सगळं काही गेलं आणि म्हणतात पुन्हा बरे झाले देवा, आता दिवाळे निघाले, आता आम्ही निघालो डोंगरावर.
आणि ते डोंगरावर गेले. आपल्याला तर ते डोंगरावर जायला सांगत नाहीये. पण निदान घरात राहून तरी हरिमुखे म्हणा, म्हणजे हरिमुखाने म्हणजे पुन्हा हरीचा विचार आनंदाने कर, म्हणजेच तू हरिनामस्मरण कर. असं जर का केलं तर तो प्रपंचातला सायास जरा कमी होईल आणि हरीच्या प्राप्तीसाठी तुझ्या बाजूनी प्रयत्न करता येईल. मग असं का होतं? सायास करीशी प्रपंच दिननिशी, अशी भूमिका माझ्या अंतःकरणात काय? तर अनंत जन्माचे संस्कार, विषय वासना या माझ्या अंतःकरणामध्ये आहेत. मग आता त्या घालवायला पाहिजेत ना. हरिसी न भजसी कवण्या गुणे, हे रजोगुणात्मक आणि तमोगुणात्मक जीवन आहे ना, ते हरीला भजन करू देत नाही. ते सत्वगुणातली विचारधारा आहे, ही भगवत भक्तीकडे जाणारी आहे. म्हणजे सत्वगुण मला माझ्या अंतःकरणात डेव्हलप केला पाहिजे आणि तो डेव्हलप करायचा असेल तर हरिनामच घेतलं पाहिजे. म्हणून इथे काय आहे, जरा विषय वासना कमी कर आणि त्या कमी करायच्या असतील तर त्याचं साधनही हरिनामच आहे. तू हरिनामाने त्या नको असलेल्या विचारांचा तू निचरा करू शकशील. म्हणून समर्थ म्हणतात तसं, अमुचे कोळी रघुनाथ, रघुनाथे अमुचा परमार्थ. म्हणजे इतक्या पद्धतशीरपणे ते अभ्यास करण्याची रीती आपल्या पुढे मांडतायत. म्हणून बोलताना लक्षात घ्या, समर्थ असंही म्हणतायत, यत्न तो देव जाणावा, जपी ललाट रेषा पालटेना. यत्नाचंही महत्त्व सांगतायत, सगळं काही सांगतायत. पण एक आहे, हरिनाम घेतल्याशिवाय म्हणजे रामनाम घेतल्याशिवाय काही खरं नाही. कारण रामनाम सत्य आहे हे शेवटी कानात म्हणावं लागतं माझ्या. जाताना मग कानात म्हणतात लोक, त्याचं कारण आहे, कारण जीवनात मी कधी हरिनाम घेतलेलंच नसतं. देहादी प्रपंच अखंड केलेला असतो आणि सरते शेवटी माझ्या निराशा जेव्हा पदरात पडते तेव्हा हा जन्म माझ्या हातनं निसटून गेलेला असतो. असा निसटून जाऊ नये असं वाटत असेल तर मग काय आहे, हरीलाच तू भजन कर, म्हणजे हरीचंच भजन कर. हरीच न भजसी कवण्या गुणे, हे मला आता सांगण्याचा उद्देश जो आहे तो मी हरीचं भजन का करू शकत नाही या गोष्टींचा विचार मी मांडत आहे. पुढे असं म्हणतात की न्याय नीती धर्माने आपल्याला सीमित भोग मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण हरिनामाने सुरुवात करावी, हरिनामाने शेवट करावा, अशी भूमिका माझ्या अंतःकरणात काय हरकत आहे? सकाळी उठलो, थँक्स टू भगवंत, हरीला धन्यवाद द्यावा आणि हरीला धन्यवाद देऊन मला आज उठवलं, आता आजच्या दिवसाची मी तुझ्या नामाने सुरुवात करतो. पण होतच नाही. आयुष्यभर आपल्याला आपण उठतो, झोपतो, पण त्या हरीला मी बघतच नाही, म्हणजे हरिनाम मी कधी घेत नाही. मग आता काय आहे? मग आता आयुष्यभर भगवान श्रीकृष्णांचाही विचार करा. त्यांनी आयुष्यभर जे जीवन जगले ते न्यायनीती धर्मानेच जगलेलं आहे. तुम्ही म्हणाल की काही ठिकाणी अधर्माने त्यांना मारलेलं आहे त्या राक्षसांना, कारण ते त्याच योग्यतेचे होते. कारण त्यांनी कधी धर्माचं पालन केलं तर यांच्याबरोबर अगदी न्यायनीती धर्माने युद्ध करायला पाहिजे. म्हणून इथे युद्ध जेव्हा आपण विचार करतो की एखाद्या प्रसंगामध्ये अन्याय निर्दालनासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर तिथे काय आहे, प्रसंगी तमोगुण सुद्धा भगवंतानी पत्करला, पण तो सर्वांचं चांगलं व्हावं म्हणून, या सृष्टीचं चक्र नीट चालावं म्हणून. पण इथे मात्र आपल्या अंतःकरणातला जो तमोगुण आहे तो केवळ स्वार्थी तमोगुण असतो. तो माझं काही बरं होत नाही म्हणून मी दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करतो, हा दोष आहे. पण तो दोष सुद्धा हरिनामाने दूर होतो. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हा त्यातला विचार आहे. म्हणून विषय खरे समजून आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, पण विषय कसे आहेत, प्रपंच मुळात नासका. मग तो करता करता फिका व्हावा, पण आमचं गडद करण्याकडे लक्ष असतं. म्हणून तो गडद करू नका, तो फिका व्हावा अशी भूमिका अंतःकरणात तयार करा. आणि फिका होण्याचं काम काय आहे, हरीला भजा. म्हणून हरिसी न भजसी कवण्या गुणे, याची कारणं आहेत, प्रपंच सत्यत्व कारणे. त्यामुळे प्रपंच हा अत्यंत नेटनेटका करण्याचा प्रयत्न केला जातो, पण पुन्हा मात्र हरिनामाला मात्र तिथे फाटा दिला जातो. मग हरिनामाला फाटा न देता हरिनाम घ्या आणि हरिनामात प्रपंच तयार करा, हरिनामात प्रपंच देहादी करा, म्हणजे काही अडचण येणार नाही, ही भूमिका आहे. मग हरिनामाचा आणि प्रारब्धाचा काय संबंध? हरिनामाच्या आड प्रारब्ध येत नाही, कारण परमार्थ हा प्रारब्धाधीन नाहीये, प्रयत्नाधीन आहे. म्हणजे हरिनाम हे आपल्याला प्रयत्नाधीन आहे. मग प्रयत्नाने मी जर हरिनाम घेतलं तर माझा परमार्थ हा सिद्ध होईल, पण तो मी करत नाही. आणि मग असेल हरी तर देईल खाटल्यावारी, अशा भूमिकेमध्ये तो काही प्रयत्नच करत नाही, याला काय अर्थ आहे? म्हणून हरिनाम घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या निमित्ताने हरिनाम मी जर घेतलं तर माझा प्रपंच आणि परमार्थ दोन्हींचाही योगक्षेम हा भगवंत वाहतो. म्हणजे या शब्दाचा अर्थ तोच हरी माझ्या अभ्यासाला अनुकूल व्यवस्था तयार करतो आणि अशी अनुकूल व्यवस्था तयार करून पुन्हा हरिनामाचा
गजर कसा चांगल्या पद्धतीने होईल, ही भूमिका आपल्या अंतःकरणात तो सिद्ध करण्यासाठी खूप मोठा त्याच्या बाजूनी प्रयत्न करतो. मी एक पाऊल चालतो, तो 9 पावलं चालतो. म्हणून हरिनामाने अहंकार शांत होतो. अशी एक भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. अवघे कर्म ईश्वरार्पण बुद्धीने झालं, तर मग स्वतःचं असं काही जीवनात उरत नाही. पुन्हा समर्थ म्हणतात, आणि आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. म्हणजे सर्व काही त्यांनी रामाला क्रेडिट दिलं, स्वतःकडे काही ठेवलंच नाही. ते समर्थ एवढं मोठं भावभक्तीने रामाला क्रेडिट देतात, आणि मी मात्र इथे थोडेसे 2-4 शब्द ते सुद्धा समर्थांचे आणि ज्ञानदेवांचे घेऊन बोलतो, आणि माझ्या अंतःकरणात अहंकार तयार होत असेल, तर मग काय आहे, ही सगळी अवघड वाटणी आहे. म्हणजे हरिनामातनं मिळणारं जे समाधान आहे, ते मिळण्याची कुठेही शक्यता नाहीये. म्हणून हरिनामस्मरण हे निष्कामतेने झालं पाहिजे. परमेश्वर कृपेनेच दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आहे. त्याच्या हरीच्या कृपेशिवाय इथली कुठलीही गोष्ट घडणं शक्य नाहीये. ही भूमिका लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी त्याच्या स्वाधीन आहेत, तर मी माझ्या स्वाधीन आहे असं म्हणून कशाला रडत बसावं. त्याच्यापेक्षा हरिस्वाधीनता स्वीकारावी, आणि आपण हरिमुखाने सतत हरिमुख हरिमुख म्हणत, आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरीचं नामस्मरण करत जीवन जगावं, ही भूमिका आहे. आता आपल्या चौथा चरण जो आहे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणजे हरिजप मी केला तर प्रपंचाचं धरणं माझ्या अंतःकरणात जे ठाण मांडून बसलेलं आहे, त्याचा सहज निचरा होऊन जाईल. मग आता जीव हा प्रपंच सुखाचा होण्यासाठी मरेपर्यंत पैसा पाणी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, दिवस रात्र खपतो, पण हरिजप मात्र करत नाही. आणि मग हरिजप करत नाही, आणि मग सरते शेवटी म्हणतो, मी आयुष्यात येऊन काय मिळवलं. अरे पण तुला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अशी भूमिका आपला सदैव भारतातला सगळा हा संत मेळावा म्हणतोय, त्याकडे तू लक्ष दिलं नाही. संसार मुळात नासकाय, याकडेही तुझं लक्ष दिलं नाही, आणि आता मात्र रडतो, ह्याला काय अर्थ आहे. म्हणून आधीच तू समजून घे, आणि हरिभजनाला तू लाग. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असं एक विचार अंतःकरणात एका वेळी असतो. हरीचं नामस्मरण माझ्या अंतःकरणात असेल, तर मग मात्र देहादी प्रपंच हा माझ्यापासून दूर असतो. म्हणजे तो करत असून सुद्धा मी करतो हा भाव नसतो, हरीच माझं सगळं करून घेतो. पण ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. आता जप या शब्दामध्ये नामाची अनुवृत्ती आहे. म्हणजे नाम एकामागे एक नाम, जसं माळेमध्ये फुलांची अनुवृत्ती असते, एकामागे एक फुलं असतात, तसंच नामाची अनुवृत्ती झाली पाहिजे. नाम सतत आलं पाहिजे. मग नाम सतत आलं तर नामे पाषाण तरले असं सांगणारे समर्थ, मग हा धडधडीत जिवंत असलेला, म्हणून या जडचेतनाचा संघात हा जीव का न तरावा. म्हणजे ते दगड तरून जातात, तर मी सुद्धा, म्हणजे जडाचेतन पदार्थ तरण्याची व्यवस्था आहे, तर मग माझी भूमिका काय आहे. मी तर चालता बोलता जीव आहे, मला नामस्मरण घेता येणं शक्य आहे. तिथे फक्त नाम त्यांच्या अंगावर लिहिलं गेलं, म्हणजे दगडावर लिहिलं गेलं. आता मला ते काय आहे, ते नाम माझ्या अंतःकरणावर लिहिता येण्याची व्यवस्था आहे. अशा पद्धतीने मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. म्हणून देहाच सायास करीशी प्रपंच दिननिशी, किती सायास करतो, पण नाम म्हणजे नामाचं रूपांतर जपयज्ञामध्ये काय करायला हरकत आहे. खूप काही यज्ञ करतो, पण नामजपयज्ञ हा का नाही करत. गोंदवलेकर महाराज तेच म्हणतात, जपयज्ञ करा. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये आहुती द्या, क्रोधाची आहुती द्या, नंतर आपण म्हणूया लोभाची आहुती द्या. सगळ्या ज्या नको असलेल्या वृत्ती आहेत, की ज्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती अशांत होते, सुखी किंवा दुःखी होते, या सर्वांच्या आहुती नामामध्ये देता येतात. आणि अशा जर आहुती दिल्या, तर मग काय आहे, त्या नामाचं रूपांतर जपयज्ञामध्ये होऊन जातं. हा मुख्य विचार आहे. म्हणून संसार सत्य समजणारा जीव हा नामजपामध्ये तो संसार कसा आहे, हरिमय आहे, अशी भूमिका तयार करून ठेवतो. पण काय होतं, हा जो म्हणूया सायास करणारा, तुटेल धरणे प्रपंचाचे, म्हणजे प्रपंचाला धरून बसलेला जो आहे ना, तो काही केल्या प्रपंचाला सोडत नाही. याला तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. तुकाराम महाराज काय झालं, एक दिवस त्यांच्याकडे 2 व्यक्ती आल्या, आणि तुकाराम महाराज झाडाला धरून बसले. दोन्ही हातांनी झाडाला धरून कवटाळलं, आणि म्हणाले, झाडाने मला धरलंय, झाडाने मला धरलंय. ती दोघंही आली, आणि ती म्हणाले, अहो महाराज, तुम्ही असं काय म्हणताय, झाडाने नाही तुम्हाला धरलं, तुम्ही झाडाला धरलंय, असं ते म्हणाले. अहो म्हणे, मी तेच सांगतोय तुम्हाला, की तुम्ही काय केलंय, प्रपंचाला धरलंय, म्हणून तुम्ही वारीला यायला तयार नाही पंढरपूरच्या.
पंढरपूरच्या वारीला जर चालत थोडंसं आला तर काय होऊन जाईल, तो प्रपंच जरा मागे राहील. मग मागे राहिला तर काय होऊन जाईल, पुढे त्या पांडुरंगाचा विचार हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अशा पद्धतीने तुम्ही विठ्ठलमय व्हाल आणि मग आल्यावर अवघाची संसार सुखाचा करीन, ही भूमिका सहज अंतःकरणात तयार होईल. मग आता काय झालं, मग प्रपंचाला मी धरलंय का? आता तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेत सांगितलं की प्रपंचाला मी धरलंय आणि त्यातून जर तुझी सुटका व्हावी असं वाटत असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा, शिवाचा मंत्र माझा मंत्र व्हावा, अशा पद्धतीने मी आनंदाची भूमिका पार पाडावी. पुन्हा समर्थ म्हणतायत, संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणाचं उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. म्हणजे हा संसार हा काय आहे, हा सरतच जाणार आहे, हा नाश पावणारा आहे. पण या देहादी प्रपंचामध्ये हरिनाम मात्र काय आहे, ते आहे, आहे आणि आहे. या भूमिकेतला आहे या शब्दाचा अर्थ हरिनामच सत्यरूप आहे, हरिनामाचाच मुख्य विचार टिकणारा विचार आहे. मग हरिनामाचाच विचार तू कर, म्हणजेच हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा अशी भूमिका ठेव. म्हणजेच या संसारातनं तुला बाजूला होऊन, म्हणजे या शब्दाचा अर्थ अंतःकरणातनं तू संसाराला दूर कर, ते हरिमुखे म्हणा या पद्धतीने होईल आणि मग अशाश्वताचा विचार अंतःकरणातला तो निघून जाईल आणि तो शाश्वत विचार म्हणजे हरिनाम ही ती या अंतःकरणातली स्थिर भूमिका तयार होईल. ही भूमिका मांडतायत. म्हणून तुटेल धरणे प्रपंचाचे, पण त्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिजप करणे हे महत्वाचे. म्हणून हरिनामाने प्रपंच निशेष निवृत्त होतो, जे शेष काही शिल्लक राहत नाही. म्हणूनच हरी म्हणू या भक्ताला सुखदुःखाचा अजिबात थारा नाहीये. ही भूमिका जर आपल्याला कळाली तर या प्रेमाने हरीला जिंकून हरिमय होणं हे कितीतरी सहज शक्य आहे. मग यासाठी फार कष्टप्रद साधन न करता पुन्हा श्री ज्ञानदेव म्हणतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे घेणं म्हणजे नाम घेणं सोपं आहे. म्हणून नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, भवरोगा ऐसे जाय, आणिक काय शुल्लके, पथ्य नाम विठोबाचे, आणिक वाचे न सेवी. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, हरी नाम घेता उठा उठी म्हणजे या इथे बसता उठता आपण हरिनामात असावं. होय संसाराची तुटी, त्याने देहादी प्रपंचाची आपोआपच तुटी होऊन जाईल. काही तुला वेगळेपणाने त्या देहादी प्रपंचाला बाजूला करण्यासाठी सायास करण्याची गरज नाही. पथ्य काय आहे, नाम विठोबाचे, आणिक वाचे न सेवी. मग वाचेने काय करायचं, केवळ विठोबाचं नाम घ्यायचं. विठोबाय रुखमाई असं जर विठोबा रुखमाई नाव घेतलं तर तुझ्या अंतःकरण वृत्तीला त्या विठोबाचा छंद लागेल. मग मनात